1500 रुपयासाठी आमच्यासारख्या बायका भुरळल्या आणि त्या 1500 रुपयाला विकल्या गेल्या. मला तर असं वाटतं उद्धव ठाकरे व्हावा मुख्य. परत निवडणूक घ्यायची आता. तुम्ही लाडकी बहीण योजना करून फक्त तेवढं नाही होणार. घरात बसलेल्या बायकांना पैसे देऊन कसं चालणार? पैसे देऊन यू हॅव टू मेक देम वर्क. कंपन्या आपल्या गुजरातला गेल्या, त्या नव्हत्या जायला पाहिजे, त्याच्यामुळे आपले किती रोजगार तिकडे गुजरातला गेले. ड्रग्स रिलेटेड जे केसेस असतात ते स्टॉप करणार. पोलिसांची पॉवर वाढली पाहिजे, म्हणजे त्यांना सगळे राईट्स दिले पाहिजे जसे नार्कोटिक्स डिपार्टमेंटला दिलेले आहेत राईट. पैसे देऊन न्याय विकत घेतला जातो असं होतं. एकूण आपल्या स्टेटमध्ये नाही, आपल्या देशातच. काय बदलणार म्हणजे आरक्षण पहिल्यांदा हटवून टाकणार. सर्व धर्म समभाव पाहिजे. पण मला असं वाटतं की जर लाडक्या बहिणीऐवजी लाडकी आई योजना आणली असती तर ती अजून चांगली झाली असती. लाडकी बहीण योजना बंद करेल. बंद करणार तुम्ही? वर्षाला भरतो पीक विमा पण ते रिटर्न मिळत नाही. दुष्काळ भरपूर आहे, पाण्याची व्यवस्था बरोबर नाही. आमच्यासारख्या गरिबांनी मुलींची लग्न कशी करावी? एक थोडं सोनं घ्यायला गेलं तर एवढे पैसे दिले, तर इतर गोष्टी कशा करायच्या? 1500 रुपयामध्ये तुमच्या काही होत नाही. निवडणुका झाल्यात ना, तर तुम्हाला माहितीये का कोणाचं कोण मेजॉरिटी मध्ये आलंय वगैरे काही आयडिया आहे? हो, मेजॉरिटी तर माहिती आहे. बीजेपी वगैरे त्यांचं जे हे आहे सगळं म्हणजे आता तशी असं कॉम्पिटिशन चालू आहे की सीएम कोण बनणार. एक्झॅक्टली. तुम्हाला काय वाटतं कोण बनेल? मला ऑनेस्टली सांगू तर अजित पवारवरती डाऊट येतोय, पण सांगू शकत नाही, चेंज पण होऊ शकतं म्हणजे अजित पवार बनू असं. बिकॉज लास्ट टाइम हे होतं ना, उपमुख्यमंत्री होते ना, त्यावेळेस असं वाटतं मला बनवू पण शकतात. ओके, बरं समज आता अशी एखादी वेळ आली की तो नायक मूवी जसा आहे त्याच्यामध्ये माहिती एका दिवसासाठी एकाला सीएम बनवले, तसंच समज तुला बनव, काय बदलशील? मी सगळ्यात तर हे सगळे जे महागाई, दारू, सिगरेट हे सगळे जे चालले सगळ्यात तेच बंद करेल. कुठली दारू सिगरेट मध्ये महागाई म्हणजे महागाई वगैरे जी वाढली वगैरे ते सगळं, आणि हे सगळे जे आहेत ना टपरा विपरा ते सगळं मी आधी सगळ्यात पहिलं तर बंद करेन. बिकॉज त्याच्यात मॅक्झिमम युथ तर त्याच्यातच वाया गेली. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे तुमच्यासारख्या त्यांच्यासाठी काय सुख सुविधा आणाल तुम्ही सीएम बनल्यावर? फी तर आहे तशी कमीच आहे बघायला तर. ठीक आहे, पण मोस्टली टॉयलेट्स वगैरे जे आहे ते मुलींसाठी नीट हायजेनिक असायला पाहिजे, ते असं मला वाटतं. सो I'll make changes in the washrooms and toilets. इलेक्शन के रिजल्ट्स है, पता है ना सबको कौन है सीट अपने स्टेट में आगे? महायुती जिंकून आली आहे. महायुती जिंकून आली. तर कुठलं आता कोण मुख्यमंत्री कोण होणार याच्यावर चर्चा चालू आहे. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल, कोण बनेल? मला तर वाटतं की पुन्हा एकनाथ शिंदेच येतील मुख्यमंत्री म्हणून. कारण त्यांनी खूप साऱ्या महिलांसाठी पण योजना जे काढल्या, एसटी साठी ते काय हाफ प्राइस के ते सगळ्या केल्या, लाडकी बहीण योजना, हे सगळ्या योजना काढल्या, तर मग जास्त करून वोट्स त्यांनाच गेले आणि महायुती जिंकून आले. तर मग मला तर वाटतं की पुन्हा एकनाथ शिंदे जिंकतील. चान्स नाही आता परत फडणवीसांचं तर काय, ते तर जरांगे पाटलांसोबत चर्चेमध्ये जरा. ओके, त्या व्यतिरिक्त समजा आता लाडका भाऊ योजना पण आली ना, शिंदेंनीच लॉन्च केली, तर त्याच्याबद्दल तुम्ही युथ म्हणून तुम्हाला काय वाटतं? त्याच्यातून फायदा होतो का मुलांचा काही? मीन्स कैसा कि हमारा जितना पॉकेट मनी चल सके उतना पेमेंट तो आ रहा है हम लोग को. जैसे कि 12 पास इसको 6000 रुपीज़ मिला, तो हमारा उसमें कैसा कि कॉलेज का फीस भी जमा हो जा रहा है और जो स्कॉलरशिप है उसका भी हमको एडवांटेज ज़्यादा मिल रहा है. और प्लस जो हमारे कॉलेज का जो सपोर्ट मिल रहा है, जो फाइनेंशियल जो हमको सपोर्ट मिला, वो अच्छा किया उन्होंने. अच्छा, समझो एक दिन के लिए, जैसे नायक मूवी में पता अनिल कपूर को सीएम बनाया. हाँ, एक दिन के लिए. हाँ, ऐसा तुम लोग को बनाया तो तुम क्या करोगे? मैं तो जो मैं खासकर तो मैं धारावी हूँ, तो मैं जो है झोपड़पट्टी पहले हटाना चाहूँगा, क्योंकि अभी तो इस पर काम भी चल रहा है. तो बट मेरा जो था कि डिसीजन ज़्यादा पहले अपन वो करें, क्योंकि अपन जैसे हर जगह पे बिल्डिंग टावर्स बना रहे, तो हर सोसाइटी का अपन चेंज करें. तो अपन मैं वो चाहूँगा कि अपन धारावी को भी चेंज करें, क्योंकि धारावी भी जो आप सब लोग बोलते हैं कि धारावी ये चीज़ है बहुत गंदी है, वो अपन उसको भी स्वच्छ कर सकते. मतलब अच्छे से अपन साफ सफाई रखे, या तो जो पब्लिक है उसको मतलब जो पब्लिक सर्विस देता पुलिस, तो वो भी अच्छे से मिले, वो सब. आणि विद्यार्थ्यांसाठी काय करणार? विद्यार्थ्यांसाठी बोले तर फीचा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण माझा मित्र जो ओपन कास्टमध्ये आहे, तो कॉलेजमध्ये बॅप्स त्यांनी कोर्स सिलेक्ट केले, तर त्याला 20,000 पेमेंट करायला लागतात. आणि आता जो SYला आला म्हणून त्याला 40,000 पेमेंट करायला लागतं. आणि तोच माझा मित्र सेम कोर्स घेतला आणि तो SC मध्ये आहे, त्याला 7-8 हजार रुपये फक्त सांगतं फीज. मग कॉम्पिटिशन तर ह्याच्यामध्ये बोलायला लागेल की प्राईजमध्ये पण म्हणजे ते जास्त फीजमध्ये पण हे असं भेदभाव करतात असं सगळं. आणि आजकालचं म्हणजे जो पण योजना आता जी काढली लाडकी बहीण योजना, ते म्हणतात की महिन्याला 1,500-3,000 असं खात्यात देतात. पण जेव्हा त्यांनी प्रचाराच्या वेळी जेव्हा असे लाखो करोडो रुपये जर वेस्ट केले असते, त्याशिवाय त्यांनी जर खात्यामध्ये अशा महिलांच्या पैसे दिले असते तर चांगली गोष्ट झाली असती. कारण महिन्याला फक्त 3,000-1,500 खर्च करून तर चालत नाही. तू जर सीएम झालास तर फायनान्शियल इक्वालिटी बघून म्हणजे त्याच्या बेसिसवरती फीज करशील असं म्हणतोस का? हो, तसं तर आता आपलं भारतीय संविधानामध्ये तसं लिहिलं तर आहे, SC ST आणि OBCना असं आरक्षण दिलेलं आहे तसं, असं त्यांच्या ह्या कॅटेगरीनुसार. पण तसं बोललं तर शिक्षण विद्यार्थी जे मेन जे शिकतात त्यांच्या आयुष्याचं भलं करण्यासाठी जे शिकतात, त्यांचं भविष्य चांगलं, आपल्या फॅमिलीला पण चांगलं असं सांभाळण्यासाठी जे शिकतात, विद्यार्थ्यांना अशी थोडी तरी सवलत दिली पाहिजे की पुढे जाऊन त्यांचा फायदा पण होऊ शकतो शिक्षणापुरतं. जर पुढचं अजून कॉम्पिटिशन तर टफ आहेच आहे,
पण शिक्षणापुरतं कॉलेज होईपर्यंत असं त्यांना म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे मुलांच्या फीज वगैरे बद्दल. ओके, तू काय करशील? तू कुठे राहतोस? मी प्रतीक्षा नगरला. प्रतीक्षा नगर मध्ये पावसात वगैरे मेजर प्रॉब्लेम होत असतील ना? समज तुझ्याकडे पॉवर आली काही चेंज करायची तर काय बदलशील? मी सीवर सिस्टम जे असतं ते बदलणार मोस्टली, कारण की त्याच्यामुळेच पाणी फ्लड होतं पूर्ण तिकडे. आणि खूप काही केसेस होते म्हणजे लोक पडले म्हणजे मॅनहोल्स मध्ये असे केसेस होते, तर मी तेच करणार, अजून काय नाही. ओके, आणि अजून एक प्रश्न मला विचारायचा होता. एक्स्ट्रा करिक्युलर आहे, तुम्ही स्टुडंट्स आहात सगळे, सो अभ्यासाव्यतिरिक्त मुलांना आता बऱ्याचसा अभ्यासक्रम पण बदलतोय, त्याची पण तुम्हाला आयडिया असेल. सो तुम्ही समजा तुमच्याकडे ती पॉवर आली तर विद्यार्थ्यांसाठी काय कराल? तो स्पोर्ट्स, हाँ, तो मैं जैसे जो स्पोर्ट्स के जो जैसे कि मैं जो क्रिकेट खेलता हूँ तो मैं चाहूँगा कि मैं अपने कॉलेज की तरफ से रिप्रेजेंट करूँ. जैसे कि जो अच्छे अच्छे प्लेयर्स हैं उनको अपन जैसे कि इंटरनेशनल भी खिला सकते हैं, क्रिकेट ग्राउंड में भी खिला सकते हैं, तो मैं वो करना चाहूँगा. ट्रेनिंग के लिए जाऊँगा, फैसिलिटीज के हाँ, उसके लिए वो भी मतलब है वैसे जैसे बेसिकली बाकी सब स्कूल में नहीं है, कॉलेजेस में नहीं है, तो उधर भी हो सके. तो थ्रू आउट महाराष्ट्र ऐसी ट्रेनिंग हो सके. होना चाहिए. आपल्या समज तुझ्याकडे ही पॉवर आली की आपल्या स्टेट मध्ये तू मुख्यमंत्री असशील, एक तर आपल्याला महिला मुख्यमंत्री मिळाली नाही आतापर्यंत, अशी जर तुझ्याकडे पॉवर आली तर तू काय बदलशील? विमेन रिप्रेझेंटेशन फॉर शुअर. पहिले तर आपल्याला अजून पण माहिती आहे आपल्या स्टेटमध्ये एज्युकेशन विमेनसाठी ठीक आहे, बरोबर आहे, पण ते बेटर व्हायला पाहिजे, त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज भेटायला पाहिजे. तुम्ही लाडकी बहीण योजना करून फक्त तेवढं नाही होणार. तुम्ही घरात बसलेल्या बायकांना पैसे देऊन कसं चालणार? पैसे देऊन यू हॅव टू मेक देम वर्क. म्हणजे हार्डवर्कचं एक पैसे असतात आणि नुसतं ऑन द बेसिस ऑफ युअर एज्युकेशन का कधीतरी एकही काळी तुम्ही अभ्यास केला त्याच्यावरती तुम्ही 1500 देत आहेत, आता बोलतात 2100 देणार का 3000 देणार. दॅट इज नॉट डन असं मला वाटतं. इन्स्टेड ऑफ गिविंग मनी तुम्ही ऑपॉर्च्युनिटी द्या, जॉब द्या, त्यांना काहीतरी काम द्या, काहीतरी प्रोत्साहन करा की त्यांना स्वतःहून वाटेल की आय कॅन मेक अ गुड लिव्हिंग आउट ऑफ. आता वुमन स्टार्टअपसाठी अनेक ठिकाणी फंडिंग केलं जातं, पण महिलांना त्याच्याबद्दल फार माहितीच नाही. त्या अवेअरनेससाठी काय करशील? स्टेट म्हणजे आता जर आपलं CMचं ऑफिशियल इंस्टाग्राम आहे, तुम्ही त्याच्याबद्दल पोस्ट करा इन्स्टेड ऑफ पोस्टिंग की उद्धव ठाकरे काय बोलले और मीम्स बनवण्यापेक्षा तुम्ही हे ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तुम्ही काय काय दिलंय तुमच्या सिटिझन्सना ते तुम्ही सांगा. काय स्टार्टअप तुम्ही बोला फंड्स देत आहेत तर चांगली गोष्ट आहे, पण ते लोकांपर्यंत पोचू तरी द्या असं मला वाटतं. ओके, तू काय करशील? जर एक दिवस मुख्यमंत्री बनलो तर सगळ्यात पहिला प्रश्न अनएम्प्लॉयमेंट. आपले भरपूर असे युथ आहेत ज्यांनी भरपूर शिक्षण केलं आहे पण त्यांचं असं आहे की त्यांना जॉबच लागत नाही. दुसरी म्हणजे महिलांची सुरक्षा आणि म्हणजे करप्शन भरपूर चालू आहे आपल्या महाराष्ट्रात. फक्त आपले जे नेते ते फक्त लक्ष देतात की आमची सत्ता आली पाहिजे, काम करायचं याच्याकडे कोणीच लक्ष नाही देते. सगळे याच्याकडे पळत आहेत की आमच्या हातात सत्ता आली पाहिजे. सत्ता येऊन फक्त फायदा नाही, आपला बदल पण करता आला पाहिजे. जनतेला फक्त बदल पाहिजे. हे फक्त निवडणुकी आले की पैसे वाटतात ते करून हे एम्प्लॉयमेंटसाठी काय चेंज व्हावं असं वाटतंय तुला? ज्या आता हे आपलं रिसेंट सरकार होतं त्याच्यामुळे जेवढ्या कंपन्या आपल्या गुजरातला गेल्या त्या नव्हत्या जायला पाहिजे, त्याच्यामुळे आपले किती रोजगार तिकडे गुजरातला गेले. तर तसं न होता महाराष्ट्रात अजून आणले पाहिजे तर आपल्या महाराष्ट्रात जात आहेत. कॉलेज लेवलला आता तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात बरोबर, कॉलेजमध्ये आपल्याला प्लेसमेंटसाठी वगैरे फॅसिलिटीज असतात, पण त्यामध्ये पण किती मुलं भाग घेतात हा पण क्वेश्चनच आहे. सो अशा प्रकारे कॉलेज लेवललाच कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे ज्याने जॉब सिक्युरिटी ऑपॉर्च्युनिटीज दिल्या पाहिजे मुलांना. जे मुलं स्पोर्ट्समध्ये चांगले असेल ना स्पोर्ट्समध्ये दिल्या पाहिजेत. जे कलेमध्ये चांगलं असं आता आपलं कॉलेज देतं की नाट्यवलय वगैरे म्हणजे ज्यांचं नाटकात सहभाग आहे त्यांना अपॉर्च्युनिटीज दिल्या पाहिजे, ज्यांचा अभ्यासात वगैरे. तसं कॉलेजने पण तसे इव्हेंट अरेंज करून दिले पाहिजेत. असं तुला कोण वाटतं कोण मुख्यमंत्री होईल? आयडिया नाहीये. देवेंद्र फडणवीस. फडणवीस. शिंदेना पुन्हा संधी मिळेल महाराष्ट्रात? फडणवीस थोडं चान्स जास्ती आहेत त्यांचे, नाहीतर मग शिंदे, एकनाथ शिंदे. अजित पवार नाही? अजित पवार नाही, ते पुन्हा उपमुख्यमंत्रीच. ओके, सो समजा जसे आज आपण फडणवीसांचं नाव घेतलं, आपण शिंदेचं नाव घेतलं, नायक पिक्चरचं तुम्हाला सगळ्यांना सीन माहिती आहे राईट, की एका दिवसाचा CM. सो अशी संधी जर तुमच्याकडे आली तर तुम्ही काय बदलाल आपल्या स्टेटमध्ये? फर्स्ट ऑफ ऑल द ड्रग्स रिलेटेड जे केसेस असतात ते स्टॉप करणार. त्याने जास्त करून युथ जनरेशन म्हणजे हे स्पॉइल होते ना नशा करून. त्याच्यासाठी काय चेंजेस व्हायला पाहिजेत? पोलिसांची पॉवर वाढली पाहिजे का? पोलिसांची पॉवर वाढली पाहिजे, म्हणजे त्यांना सगळे राईट्स दिले पाहिजे. जसे नार्कोटिक्स डिपार्टमेंटला दिलेले आहेत राईट्स तसे राईट्स दिलेले पाहिजे त्यांना.
प्लस जे म्हणजे मेन काय असतात ना पॉलिटिशियन ज्यांचा हात असतो त्यांना पण अरेस्ट केलं पाहिजे सगळे, म्हणजे सगळे केस स्टडी हे करून. जसं नायक मध्ये जाणं सगळ्यांना जाऊन फायर तसं करणार का? हा, तसं जर आलं तर म्हणजे बघायला वेगळी भेटेल स्थिती भारताची. ओके, सो आता आपल्याकडे क्राईम पण खूप वाढतोय, बरोबर आहे ना? सो तो चेंज व्हावा, ते थोडं स्टॉप व्हावं, त्यासाठी काय उपाययोजना? गव्हर्नमेंटला नवीन रिक्रुटमेंट करावं लागतील, जसं की जिथे पण पोलीस सर्व्हिसेस आहेत तर त्याची वेकन्सी वाढवावी लागेल आणि त्यामुळे मग जास्त पोलीस जास्त येतील, जास्त त्यांना चांगलं ट्रेन करावं लागेल आणि त्याच्याने आपल्याला पण हे सेफ्टी जास्त वाढेल आणि मग त्याच्याने क्राईम कमी होऊ शकतो. सो पोलिसांची पॉवर बेसिकली वाढवण्यासाठी काम कराल. हो. तू राहतोस कुठे? डोंबिवलीत राहतो. तू विद्यार्थी म्हणून ट्रॅव्हल करताना रोज ट्रेनला प्रॉब्लेम नाही होत? हो, मग खूप होतो. त्याच्यासाठी काय बदलशील? म्हणजे ट्रेन एकतर लेट नाही झाल्या पाहिजेत, जास्ती ट्रेन काढल्या पाहिजेत आणि आता तू मुख्यमंत्री आहेस असं समज आणि उत्तर दे. नवीन म्हणजे मी तर म्हणतो नवीन ट्रेनच काढल्या पाहिजेत, म्हणजे ट्रेनची फास्ट. संख्या वाढली पाहिजे. हा, संख्या वाढली पाहिजे, म्हणून लेट नाही झाल्या पाहिजेत. ओके. आणि मग अजून काय, ते पोर्शे केस झाली आणि मग अजून एक ऐकलेलं ना की BMW ने ठोकलं एकाला, म्हणजे त्यांच्या परिवाराला कसं म्हणजे व्हिक्टिमचा खूप त्रास झाला आणि अशी न्याय व्यवस्था अशी हे नाही, म्हणजे पैसे देऊन म्हणजे समजतंय ना, पैसे देऊन न्याय विकत घेतला जातो असं होतं थोडंफार एकूण आपल्या स्टेटमध्ये नाही, आपल्या देशातच. सो ती न्याय व्यवस्था, ती ज्युडिशियरी, ते लॉज ते पण बदलले गेले पाहिजेत असा माझा विचार आहे. इंटर्नशिपसाठी म्हणजे तर स्टुडंट लेवलला आहात तुम्ही सगळे म्हणून विचारते की इंटर्नशिपच्या खूप संधी असतात अलीकडे, पण त्या पेड नसतात, त्याच्यामुळे मुलं जात नाहीत त्याकडे. तर त्यामध्ये काय बदल कराल तुम्ही मुलांना जॉबसाठी तयार करण्यासाठी? जॉबसाठी अजून गव्हर्नमेंटच्या इंटर्नशिप म्हणजे सुरू करू नवीन आणि कंपल्सरी करू प्रत्येक इयरसाठी इंटर्नशिप करणं. फीज स्ट्रक्चर बद्दल तुमचं कोणाचं काही मत नाही का? फी स्ट्रक्चर बद्दल पण आहे, पण आता ते पण असं काउंटर फ्लिट आहे की असं म्हणजे काय बोलतो आपण की इन्फ्लेशन वाढते म्हणून कॉलेज बोलतं की आम्ही पण फीज वाढवले. तसं रिझर्वेशन्स वगैरे सुद्धा आहेत आता सध्या. रिझर्वेशनची मागणी तर सगळ्यात मेजर होतीये महाराष्ट्रामध्ये, त्याचा इलेक्शनवर इम्पॅक्ट पण होतं असं पण म्हटलं जात होतं. सो जे रिझर्वेशन आहे तर त्याच्यामध्ये जी फीची तफावत आढळते, तर तुम्हाला काय वाटतं ती जनरल स्टुडंट्ससाठी की जे ज्यांना नाही आहेत सवलती त्यांच्यासाठी काही बदल व्हायला हवेत का? फीजचं असं कमी तर कॉलेजवर डिपेंड आहे, पण कॉलेज असं हे करू शकतं की त्यांना अजून सूट दिली, जसे फीजमध्ये स्कॉलरशिप्स दिल्या किंवा अजून काही एक्झाम्स हे केल्या ज्याच्याने त्यांची फीजवर स्कॉलरशिप भेटेल, किंवा अजून इन्स्टॉलमेंटवर पे करायला सांगितलं, किंवा कॉलेजने अजून असं काय केलं की तुम्ही पहिलं एज्युकेशन घ्या आणि मग नंतर तुम्ही जसं प्लेसमेंट लागाल तेव्हा तुम्ही रिपे करू शकतात. सो फ्री एज्युकेशन पॉसिबल आहे का महाराष्ट्रामध्ये देणं? फ्री एज्युकेशन तर होत असतं, पण त्या क्वालिटीचं नसतं. जसं BMCचे स्कूल्स आहेत, त्याच्यात आता केंद्रीय विद्यालय आहेत, त्याच्यात फ्री एज्युकेशन असतं पण त्या क्वालिटीचे टीचर्स नसतात अवेलेबल. तर फ्रीसोबत क्वालिटी पण वाढावी हवी. एकूण गव्हर्नमेंट स्कूल्सची क्वालिटी पण खराब असते, त्यामुळे मग हे सगळे नेता लोक हे त्यांच्या मुलांना वगैरे त्यांच्या रिलेटिव्हना तिथे नाही पाठवत बरोबर, आणि स्वतःच्याला बरोबर चांगल्या स्कूल ठेवतात. तसं गव्हर्नमेंटचं त्यांना पण कंपल्सरी केलं पाहिजे की नेत्यांच्या लोकांना की मुलांना वगैरे की तुम्ही पण तिथे पण कंपल्सरी पाहिजे तुमचं जाणं, म्हणजे आपोआप गव्हर्नमेंट शाळा सुधारल्या जातील असं. न्यूज़ के हिसाब से तो मुझे ऐसा लग रहा है कि देवेंद्र फडणवीस बनेंगे CM. अच्छा, समझिए नायक मूवी देखा है आपने अनिल कपूर साहब? हाँ. ऐसा अगर आपके पास एक दिन का पावर आ जाए, चीफ मिनिस्टर बन जाओ, तो क्या बदल करोगे? मैं तो पहला EVM हटा दूंगा और फिर डेमोक्रेसी में फॉर एग्जांपल आज के टाइम पे जैसा जात पात पे जो लड़ाइयाँ हो रही है और लोगों में एक दूसरे से नफरत स्टार्ट किया है, इसको बंद करने के लिए मैं कुछ रूल्स लेके आऊँगा जिसको स्ट्रिक्टली फॉलो किया जाए. जैसे कि अभी सब लोग मतलब अभी फॉर एग्जांपल अभी संभल का जो एक्ट हुआ उसमें वर्शिप ऑफ एक्ट है जो 1991 में, उसको मुझे ऐसा लगता है और पता नहीं बाकी क्या है कि उसको वायलेट किया गया है. तो उसको स्ट्रिक्टली फॉलो करने के लिए मैं करूँगा कि ताकि देश में इस तरह का संप्रदाय ना फैले. अच्छा, आप काम करते, जॉब करते रहे. हाँ. तो एम्प्लॉयमेंट के लिए आप क्या फैसिलिटीज क्रिएट करोगे? एम्प्लॉयमेंट के लिए ना मैडम अभी ऐसा है ना कि हमारा जो एजुकेशन सिस्टम जो है वो लोगों को जॉब रेडी के लिए उतना एफिशिएंट नहीं है.
तो उसमें फेरबदल करने की जरूरत है काफी। कोण मुख्यमंत्री बनेल असं वाटतं? आता सध्या तरी बघितलं तर देवेंद्र फडणवीसच वाटतात आहे. हो आता समजा तुम्ही नायक मूवी बघितला अनिल हो कपूरचा? भरपूर वेळा. तसं समजा एका दिवसासाठी तुमच्याकडे पॉवर आली, तुम्ही मुख्यमंत्री बनलात, तर काय ओके. बदलाल? काय बदलणार म्हणजे आरक्षण पहिल्यांदा हटवून टाकणार. सर्व धर्म सगळं. समभाव पाहिजे. हम्म. ज्याचं जास्त पर्सेंटेज असतील तो सायन्सला ऍडमिशन घेईल, कमी असतील तो कॉमर्सला घेईल. हम्म. इकडे असं होत चाललंय की जास्त पर्सेंटेजवाला गावी जाऊन शेती करतोय आणि आरक्षणाबद्दल 35% वाले सुद्धा डॉक्टर बनतात आहे. मग त्याच्यामध्ये बोगस डॉक्टरचं प्रमाण वाढलेलं आहे. हम्म. तर सध्या तरी ते बंद करावं लागेल, कुठे ना कुठेतरी थांबावं लागेल. विद्यार्थ्यांसाठी काय सुविधा करणार? स्कॉलरशिप वगैरे? स्कॉलरशिप वगैरे तरी सध्या चालू आहेत त्या पद्धतीने बरोबरच आहेत. हम्म. त्याबद्दल काय नाही. विद्यार्थ्यांचं फक्त जे आता त्यांनी चालू केलंय हम्म. की मुलींबरोबर मुलांनाही शिक्षण फ्री देणार आहेत, ते त्यांनी लवकरात लवकर चालू करावं, सगळ्यांना त्याचा लाभ व्हावा. लाडकी बहीण योजना वगैरे सुरू ठेवणार की? नाही, मला तर वाटत नाही लाडकी बहीण योजनेचा आता तो फॅक्ट आलाय, इथे इम्पॅक्ट झालाय सगळीकडे. पण मला असं वाटतं की जर लाडक्या बहिणीऐवजी लाडकी आई योजना आणली असती तर ती अजून चांगली झाली असती. कारण 65 वर्षाच्या वरील व्यक्तींना हे लोक देत नाहीये, पण सध्या त्यांना गरज आहे. आणि लाडक्या बहिणीमध्ये काय झालंय की सुक्याबरोबर ओलं पण जळत चाललंय. ज्यांना चांगला पेमेंट आहे ते सुद्धा त्याचा एक फायदा घ्यायला बघतात आहे. आणि जर लाडकी आई आणली असती ना तर निदान आज वृद्धाश्रमामध्ये ज्या म्हाताऱ्या बायका आहेत त्यांना चांगलं हे मिळालं असतं की बाबा आम्हाला कुठेतरी सहारा मिळाला. ते लोक तर तसेच राहिलेत. बहिणींना काही एवढी गरज नाहीच आहे, कारण त्या स्वतः कमावत आहेत. पण ज्या झालेले आहेत, ज्या रिटायर्ड झालेले आहेत किंवा ज्यांचे कोणाचे विधवा आहेत त्यांना मिळालं तर चांगलं झालं असतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी केलं असतं ना, लाडक्या बहिणीची लाडकी आई आणली असती ना तर अजून चांगलं झालं असतं. बरं, तुम्ही कुठलं गाव कुठलं तुमचं? मी रत्नागिरी खेड. अच्छा, मग कोकणासाठी काही उपाययोजना करणार की नाही? कोकणासाठी नाही, आमच्या साईडला तर आम्ही सुखी आहोत. 12 महिने पाणी आहे, शेती वगैरे आहे. आणि मेन म्हणजे कोकणामध्ये आत्महत्या काय होत नाहीत विदर्भासारख्या वगैरे, त्यामध्ये आम्ही सुखी आहोत. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी काही उपाय? शेतकरी कोकणा साईडला होत नाहीत मॅडम, होतात ते विदर्भा साईडला. हा, मग त्यासाठी त्यांनी कर्जमुक्ती योजना वगैरे ज्या चालू आहेत त्याचा फॉलोअप तर कधी कोणी घेतलाच नाही आतापर्यंत असं मला वाटतंय. तर मेजर म्हणजे तेच आहे, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करणार. आता मध्ये दलालीचं हे चालू आहे ना, ते दलाली पहिल्यांदा बंद केला पाहिजे. डायरेक्ट शेतकऱ्यांचा माल जर मुंबईमध्ये आला तर त्यासाठी त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही कोकणकर आहे, तुम्हाला ट्रॅव्हलिंगला ट्रेनच्या सुविधांसाठी काय करणार का? ट्रेनची आता सध्या तरी आमची साईड चांगली चालू आहे ठाण्या लाईनची, कारण मी इथे नाही राहत, मी उलव्याला राहतो पनवेलला. जाणाऱ्या गाड्यांसाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांसाठी आता सीझनला ते लोक गाड्या बऱ्यापैकी सोडतात आहे. हो, दादा गाड्या सोडतात. आम्हाला मेन आमचं फेस्टिवल गणपती आणि होळी त्या पिरियडमध्ये ते लोक चांगल्या गाड्या सोडतात आहे. कोकणात ते नियोजन चांगलं केलेलं आहे त्यांनी. आणि मुंबई गोवा हायवे? मुंबई गोवा हायवे आता किती वर्ष झाले काम रखडले सगळ्यांनाच माहिती आहे. आता आलेत भरत शेठ गोगावले, बघू आता पुढे काय चालू आहे ते. आणि योगेश कदम साहेब आलेत, बघू पुढे काय होईल. आता शक्यता आहे लवकरात लवकर व्हावं. गणपतीला जाताना काही खड्डे बिड्डे नको बस. आता महायुती पुढे. तुमच्या एरियामध्ये तुझ्याला वोट दिलं तर आलं का नाही? हा, सरमारकर आलेत. ओके, आता नाही सॉरी, वरुण सरदेसाई आले. अच्छा, मातोश्री मधला आहे तू वोटर. ओके ओके, आता कोण मुख्यमंत्री बनेल काय वाटतंय? फडणवीस. दुसरे दोघं शिंदेना नाही परत? नाही पवार नाही, म्हणजे पवार साहेब पण बनू शकतात पण बहुतेक फडणवीसच बनते. हा. ओके, आता नायक मूवी बघितला अनिल कपूरचा? नाही बघितला. त्याच्यामध्ये असं होतं की एका दिवसासाठी त्याला चीफ मिनिस्टर बनवलं. समज तुला एका दिवसासाठी चीफ मिनिस्टर बनवलं, तू काय बदलशील? मी पहिले तर म्हणजे आता माझा स्वतःचाच ॲडमिशन प्रोसेस खूप लेट झालेत, खूप लेट. मी फार्मसीसाठी ॲडमिशन प्रोसेसमध्ये आहे. आता ऑलमोस्ट 2 महिने डिले झालं आहे. आता पुढे अजून जानेवारीपर्यंत जायची शक्यता आहे. आता जानेवारीपर्यंत गेलं की मेमध्ये समर वेकेशन्स आहेत, तर आमचे 2 सेम कसे होणार आहे ह्याच्यामध्ये? तर ह्याच्याने काय होतं आहे की आमच्यावरती जास्त प्रेशर येणार आहे जेव्हा आमचं कॉलेज चालू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हॉस्पिटल्सचे कंडिशन्स आपण बघतोच आहे. आत्ता नशीबमध्ये कोविड आला त्यामुळे आपण जास्त लक्ष दिलं हॉस्पिटल्सकडे, म्हणून हॉस्पिटल्स तरी आत्ता थोडे बेटर आहेत आधीपेक्षा. आणि अजून म्हणजे असे महाराष्ट्रामध्ये खूपसे प्रॉब्लेम आहेत ज्याच्याकडे आपण लक्ष देऊ शकतो. माझ्या हिशोबाने नाही देते सरकार त्या गोष्टींकडे. आता आपण हे 1500 रुपये देतो आहे आपण, खरी गोष्ट आहे, चांगलं आहे ते. पण माझ्या हिशोबाने आपण फ्रीबीज देण्यापेक्षा काही कुठेतरी ते इन्व्हेस्ट केले पाहिजे, कारण की महाराष्ट्र पहिली गोष्ट डेप्थमध्ये चाललं आहे, स्वतःच कर्ज आहे महाराष्ट्रावरती. मग तेच असं आहे की माझ्या हिशोबाने पैसे वाटण्यापेक्षा
ते पैसे कुठेतरी इन्व्हेस्ट केले पाहिजे महाराष्ट्रासाठी. तू फार्मसीचा स्टुडंट आहे म्हणा, फीज मध्ये सायन्सच्या मुलांना प्रचंड फी भरावी लागते, तुला काही सवलतींचा वगैरे लाभ मिळतो? नाही, ओपन निर्माण करण्याचं मग तेच मी सांगतोय. म्हणजे ऍक्च्युअली मला वेटनरीचा डॉक्टर बनायचं होतं, बट नीट मी दिली आणि प्रॉब्लेम असा झाला की मी ओपन कॅटेगरीमधला आहे. तर ओपन कॅटेगरीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की कट ऑफ्स खूप हाय जातात, तर ते सगळं प्रॉब्लेम पण झालं. ठीक आहे, ते सगळं आता आपण बोलू शकतो की मी कुठेतरी कमी पडलं असेल, त्यात सरकार काय नाही करू शकत. आणि मला रिझर्वेशन्स बद्दल बोलायचं पण नाहीये, कारण की आधीच खूप चाललंय सगळं ते मराठा आरक्षण अँड ऑल. ठीक आहे, ते सगळं पण रिझर्वेशनच्या ऐवजी स्कॉलरशिप वाढवायला हव्यात असं वाटतंय का? हो, वाढवल्या पाहिजे, स्पेशली ओपन कॅटेगरीसाठी. हो, आता कॉम्पिटिशनच एवढं आहे, तर आपण एवढं त्यांना ब्लेम पण नाही करू शकत. बाकी सगळ्या पण अशा गोष्टी आहेत जिकडे आपण डेव्हलप केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये, असं माझं म्हणणं आहे. समजा तुम्ही मुख्यमंत्री झालात तर काय बदल कराल? मी जर मुख्यमंत्री झालो तर मी बेसिक जसे अदर कंट्रीमध्ये जे लोकांना जे मूलभूत जे आहेत अधिकार आहेत ते देण्याचा प्रयत्न करेन. एज्युकेशन्स किंवा मेडिकल लाईन फ्री किंवा जे बेसिक अधिकार आहेत त्या गोष्टीवर जास्त भर देईन. आणि मेन म्हणजे जे क्लिनिनेस आहे, जे इंडियामध्ये अदर कंट्रीमध्ये इंडियाचं नाव ज्याच्यामध्ये खूप डाऊन आहे, क्लिनिनेसवर जास्त इफेक्ट देईन की मला माणसांना एज्युकेट करून की क्लिनिनेसवर महत्त्व द्या. कारण का गरीब असणं वेगळं आणि अस्वच्छ असणं वेगळं. म्हणजे लोकांना एज्युकेटेशनवर जास्त महत्त्व देईन की क्लिनिनेस ठेवा आणि लोकांच्या बेसिक गरजांवर जास्त हे करेल. स्लम डेव्हलपमेंट हा हॉट टॉपिक आहे सध्या. हो. धारावी असो हो, क्लस्टर कोणते योजना हां असो. ओके. समजा तुमच्याकडे पॉवर आली तर तुम्ही अशा स्लम मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी काय बदलाल? स्लम एरिया म्हणजे आजच्या तारखेला असं आहे की स्लम एरिया डेव्हलप झालाच पाहिजे. कारण का स्लम एरिया असल्यामुळे लोकांचे जे बघण्याचा दृष्टिकोन आहे की हा स्लम आहे म्हणजे डाऊन आहे, त्यामुळे त्याचं एज्युकेशन त्यांना बरोबर नसतं किंवा त्यांना स्वच्छता बरोबर नसते, एक कॉमन टॉयलेट असतात, त्यामुळे त्यांची मुलं आजारी वगैरे पडतात. काळाची गरज आहे की सगळ्यांना टॉवर्स वगैरे SRA बांधून त्यांचं डेव्हलपमेंट करणं तेवढंच गरज आहे. पण असं होतं की स्लम एरिया बांधून त्यांना पाणी नसतं, परत त्यांचं तेच होतं. मग त्याच्यामुळे त्या गोष्टीवर सरकारने लक्ष दिलं पाहिजे. मग बिल्डिंग बांधून नुसतं बिल्डिंग बांधणं इम्पॉर्टंट नाही आहे की त्या बेसिक गरजा पण त्यांना पुरवल्या पाहिजेत. त्यांच्या आजूबाजूला एज्युकेशन्स वगैरे कॉलेज वगैरे पण चांगले ठेवले पाहिजेत. त्याच्या निवडणुकीचा निकाल बघितला? हो हो हो. कोण मुख्यमंत्री होईल वाटतंय? ऑब्व्हियसली देवेंद्र फडणवीस. निकाल बघितलात ना निवडणुकीचा? तुम्हाला मनासारखा लागलाय की वेगळा आहे? नाही, अनएक्सपेक्टेड होता ते. अनएक्सपेक्टेड आहे. आता जी सध्या स्पर्धा चालू आहे, कोण मुख्यमंत्री होईल असं वाटतंय? फडणवीस होती. शिंदेना नाही पुन्हा संधी? नाही देणार, ते चाणक्य आहे मोठा. फडणवीस नवीन चाणक्य आलाय आता. तुम्हाला पण फडणवीसच वाटतं. आणि समजा नायक मूवी बघितलाय ना तो? बघितलाय ना. अनिल कपूरला कशी एका दिवसासाठी पॉवर दिली की तू चीफ मिनिस्टर, अशी तुम्हाला मिळाली तर तुम्ही काय कराल? मला मिळाली तर एज्युकेशन फर्स्ट आणि नोकरी, बस. बाकी नोकरी निर्माण व्हावी, अजून त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? लाडकी बहीण योजना बंद करेल. बंद करणार तुम्ही? आणि त्याच्याऐवजी नोकरी काढणार आणि भरपूर असे MIDC ओपन करणार जिल्ह्यामध्ये. कारण आता सध्या ग्रामीण भागाकडे जर बघितलं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम रोजगाराचाच आहे. हा, आणि तेच जर नसेल तर लाडक्या बहिणीला पैसे देऊन काय करणार? तुम्ही लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार, पण घरात 2 मुलं घरी बसून खातात, त्याचं काय करायचं? आता आम्ही सर्व्हिसदार आहेत, मी महाराष्ट्र पोलीसमध्ये. आता आमच्याकडून सगळ्याकडून टॅक्स घेणार आणि तो त्यांना देणार. त्याच्यापेक्षा त्यांच्यासाठी जर काय तर रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले तर ते बरं होईल ना. पोलीस बांधवांसाठी खूप आता म्हणजे आश्वासनं तर दिली जातात. आश्वासनं दिलेले जातात प्रत्येक वेळी. आश्वासन प्रत्येक सरकारला तर आश्वासन भेटतातच, त्याच्यावर सरकार येतं प्रत्येकाचं. सरकार आलं समजा, तर तुम्ही काय कराल पोलिसांसाठी? पोलिसांसाठी तर सगळ्यात मोठा मुंबई पोलिसांसाठी जर म्हणलं ना तर मला वाटतं राहायचा सध्या सगळ्यात मोठा यांचा प्रॉब्लेम आहे. क्वार्टर्स जे भेटतात बरं का आता पण क्वार्टर्स, पण असे मनाव्याशा नसतात. आता जेवढे पण मुंबई पोलीस आहेत ते सगळे कुठे राहतात ठाण्याच्या पलीकडे. तर मुंबई पोलिसांना काम कमी पण प्रवास जास्त करावा लागतो असं मला वाटतं. मग ते प्रवासाचा ताण त्या कामाचा ताण. आता 12 तास ड्युटी करायची आणि त्यातला प्रवास 4 तास जातो. म्हणजे किती तास झाले? 16 तास ह्यातच जातात पोलिसांची आता सध्या. तर पोलिसांची शक्ती वाढावी यासाठी काय केलं पाहिजे? अजून पॉवर्स जेवढे म्हणायचं तेवढे पॉवर्स नाही राहत पोलिसांकडे. सो ते खुला द्यायला पाहिजे. द्यायलाच पाहिजे. जे आहे त्याच्यामध्ये त्याच्याने क्राईम रेट वरती परिणाम होणार ना. पहिले जशी पोलिसांची भीती होती माणसाच्या मनात, असे एवढे आता राहिलेले नाही ना पहिल्यासारखी. तो जरा आदर राहावा त्यासाठी. कारण मी बघितलं बऱ्याच ठिकाणी पोलिसांवरती सुद्धा हल्ला होतात. ते त्याच्यापासून त्यांचा बचाव व्हावा यासाठी काय केलं पाहिजे?
म्हणजे आता जे असं कायदे तर तसे आहेत बरं का, पण ते सगळे अंमलात आणले जात नाहीत कारण तसा पॉलिटिक्स प्रेशर असतो त्याच्यामुळे अंमलात येत नाही ना. कारण आता प्रत्येक मंत्री जर असतो त्यांच्याकडून त्याची अंमलबजावणी होत नाही ना, त्याच्यामुळे पोलिसांना पण काय करता येत नाही. थोडे चपळाईने निर्णय घेतले पाहिजेत. हा, तुमच्या भागामध्ये शेतकरी वगैरे समस्या भरपूर आहेत ना. त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे? त्यांच्यासाठी पीक विमा आम्ही दर महिना वर्षाला भरतो पीक विमा, पण ते रिटर्न मिळत नाही. दुष्काळ भरपूर आहे, पाण्याची व्यवस्था बरोबर नाही. म्हणजे तिकडे धरणं वगैरे बांधले पाहिजेत, ते कमी पडत आहेत. पाण्याचे ते मागं निघाला होता तो पाणी अडवा पाणी जिरवा, ते प्रकल्प पुन्हा राबवला पाहिजे. प्रकल्पांना वेग मिळाला वेग नाही. हा, असं वाटतंय ना. हा. मुख्यमंत्री झालात तर तुम्ही काय बदल कराल? मी बदल करेन. पहिला तर लेडीज लोकांसाठी जो सिलेंडर आहे तो अर्ध्या भावात करेन. तसं बऱ्याच गोष्टींमध्ये महागाई वाढलेली, तसंच आरोग्य सेवा पण महाग झाली, तर त्यामध्ये काय बदलायला हवं? त्यामध्ये औषधं खूप महाग झाली. मग त्याच्यात थोडंसं जे प्रमाण वाढलं ते थोडस थोडे पैसे कमी करायला पाहिजे. डिस्काउंट दिलं पाहिजे त्याच्यामध्ये. कारण काय सगळ्याच गरिबांना या गोष्टी नाही जमत आहे. आजार आजकाल गगनाला जसं एखाद्या श्रीमंताला भेटतं तसं गरिबांना तसंच आजार आहे. त्याच्यासाठी आता ज्या योजना पण केलेल्या आहेत, खरं तर महात्मा फुले योजना वगैरे ज्या आहेत, पण त्याचा खरा लाभ होतोय का लोकांना? आम्ही तर आतापर्यंत घेतलेला नाहीये. आणि फक्त राजीव गांधी योजनेचा लाभ होतो. कुठच्याही हॉस्पिटलमध्ये गेला, राजीव गांधी योजनेचा फॉर्म भरला तर लाभ नक्कीच होतोय सगळ्यांना. पण आताच्या सरकारच्या याचा नाही तितकासा लाभ तितकासा होतच नाहीये. सो ते हॉस्पिटलमध्ये तशा स्कीम्स लागू केल्या पाहिजेत वेगाने असं वाटतंय का तुम्हाला? अच्छा, 1,500 रुपये देण्यापेक्षा स्कीम लागू करा. ओके, पैसे नकोय. कमी करा सगळ्या गोष्टी. महागाई तुम्ही आता मी म्हंटल तसं तुमच्याकडे आलीये पॉवर, तुम्हाला करायची आता महागाई कमी, तर कशाची पहिले पैसे कमी कशाचे करणार? पहिलं सोन्यावरती पैसे कमी झाले पाहिजे. सोन्यावरती सोनं जे 81-82 हजार जे आहे ना त्याच्यावरती अर्ध केलं तरी चालेल. कारण आमच्यासारख्या गरिबांनी म्हणजे माझ्यासारख्या अनेक गरीब आहेत, त्यांच्या मुलांची किंवा मुलींची लग्न कशी करावी? एक तोळं जर एक तोळं सोनं घ्यायला गेले तर एवढे पैसे दिले तर इतर गोष्टी कशा करायच्या? धान्य पाले भाज्या फ्रूट्स सगळं कमी केलं पाहिजे. खूपच प्रॉब्लेम होते, खूपच महागाई झाली. काय 20 रुपयाचं कांदे 200 रुपये किलो, काय कुठे गेलेलं आहे? तसं कुणाला परवडतं एवढं घेऊन? तुम्ही सांगा. तेल किती महाग, तूप किती महाग, सिलेंडर किती महाग, सगळ्या गोष्टी. इलेक्ट्रिकचं बिल किती येतं, सगळ्या गोष्टीला पण आम्हाला आमदनी 98. अच्छा, आणि रुपया और आमदनी 98. तर तसं महिलांना थोडं घराचं व्यवस्थापन करायला मदत होईल, असे बदल थोडे केले पाहिजे. फक्त 1,500 रुपये दिले म्हणून झाले नाही, इतर गोष्टींना पण मदत झाली पाहिजे. आम्हा लोकांना तर एक नया पैसा मिळाला नाही. 65 आहे. सिनियर सिटीजन साठी काय बदल केले पाहिजेत? आता समजा जेव्हा तुमच्याकडे आहे, तुम्हीच करायचे बदल, तर तुम्ही काय बदल करणार? पहिलं सगळ्यांना एकसारखं म्हणजे महागाई कमी करायचं. फर्स्ट महागाई कमी करायचं. फर्स्ट तेच बोलते, महागाई कमी करायची. फक्त 65 वर्षापर्यंतच नाही पैसे द्यायचे. 1,500 रुपये जे लाईफ टाइम द्यायचे. जर द्यायचे असेल तर लाईफ टाइम द्यायचे. आता देतील असं वाटतंय का? मतदान लाईफ टाइम घेताना जागेवरती असले तरी त्याला उचलून देऊन मतदान करतात ना, तसे पैसे पण लाईफ 65-65 पर्यंत नाही, मरेपर्यंत दिले पाहिजे. आणि 1,500 रुपयामध्ये तुमच्या काही होत नाही. आता रिटायर्ड पण बंद केलाय ना पेन्शन. पेन्शन रिटायर्ड झाल्यावर पेन्शन पण बंद केलंय. गव्हर्नमेंट करतोय काय? गव्हर्नमेंट करतोय काय? जे मुलं शिकली आहेत चांगले ज्यांनी चांगलं त्यांना नोकरी धंदा नाही, काय नाही. 60च्या नंतर सगळ्या बायकांना पुरुषांना सगळं फ्री करा. सगळं फ्री. विशेषतः हेल्थ फ्री करा. आम्ही एखाद्या समजा मोठ्या हॉस्पिटलमध्ये जर कोणाचा मेडिक्लेम आहे आणि त्याच्यापेक्षा जर बिल झाला असेल तरी पण गव्हर्नमेंटने त्याला सहकार्य करावं. सहकार्य केलं पाहिजे. आम्ही ते विचार करून परत पुढच्या वर्षी पण त्यांनाच करू ना. आम्ही त्यांनाच करतो दरवर्षी. 1,500 रुपयासाठी आमच्यासारख्या बायका भुरळल्या आणि त्या 1,500 रुपयाला विकल्या गेल्या. पण आता समजा आता जे काही आहे ठरलंय त्याच्यानुसार
तुम्हाला काय वाटतं कोण मुख्यमंत्री होईल आता? मला तर असं वाटतं उद्धव ठाकरे व्हावा मुख्य. परत निवडणूक घ्यायची आता? मला तर असं वाटतं की तेच व्हावं आणि त्यांनीच राज्य करावं ह्याच्या पुढे. हा त्यांचा मान आहे, सन्मान आहे, कारण त्यांनी ग्रेट आहे. जे 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 चालवलं होतं ते त्यांनीच चालवलं. हे सगळे आता आलेले आहेत. त्यांची घराणेशाही होती. घराणेशाही थँक्यू. मुलगा म्हणून आम्ही रिस्पेक्ट देतो. सगळ्या महिलांना देण्यापेक्षा त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी किंवा बँकेकडून लोन किंवा सुविधा अशा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. तसेच जे ग्रॅज्युएट झालेल्या महिला आहेत त्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजे. आता समजा मी म्हंटल तसं जर तुम्ही मुख्यमंत्री झाला, महिला मुख्यमंत्री पाहिजे, तर काय बदल कराल? मी सगळीकडे समानता आणण्याचा प्रयत्न करेन. जे आपल्याकडे अधिकाधिक घोडभर लोक श्रीमंत आहेत, बाकीचे लोक गरीब आहेत, तर तसं न करता सगळं आर्थिक निकषावर त्यांना शिक्षण किंवा नोकऱ्या सगळ्यांना उपलब्ध झाल्या पाहिजे. अगदी 1500 रुपये किंवा सिलेंडर देण्यापेक्षा त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं जास्त गरजेचं आहे. बरोबर, नोकरीच्या संधी द्यायला पाहिजे. जे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे ते म्हणून पूर्ण वेळा कॉन्ट्रॅक्ट न करता त्यांना परमनंट स्वरूपाच्या नोकऱ्या दिल्या पाहिजे. महिला म्हणून महिलांच्या सुरक्षेसाठी, तरुणींच्या सुरक्षेसाठी काय बदल करावे? आजकाल तरुण मुली सुरक्षित नाही आहेत. भारतात पण आणि बाहेर तर त्यांना कराटेसारखं शिक्षण शाळेच्या ग्रासरूट लेवलपासून त्यांना दिलं पाहिजे आणि त्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजे शाळेतून सुद्धा. आणि जे काही असे कृत्य करतायत मुलं किंवा जे विकृत पुरुष संस्कृती आहे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा दिली पाहिजे. त्यांना सोडता कामा नये आणि वेळीच दिली पाहिजे. जे काही असे रेप किंवा बलात्कार करतात त्यांना शिक्षा दिली पाहिजे. त्यांना असं सोडता कामा नये. सोडून दिले की ते पुन्हा तेच गुन्हे करायला तयार होतात. त्याच्यामुळे मुलींचं पण आजकाल सगळ्याच मुली घाबरतात किंवा त्यांचे पालक सुद्धा रात्री मुलींना ज्या उशीर झाला घरी यायला किंवा काय तरी त्यांना खूप भीती वाटते पालकांना. आजचं मुलींचं जीवन सुरक्षित नाही आहे. तर आत्ताच्या काळात या सुधारणा सगळे सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सबल झाला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या, सुरक्षिततेच्या दृष्टीने, शैक्षणिक दृष्टीने कुणीही मागासले न राहता सगळ्यांना समान अधिकार दिले पाहिजे. आज संविधान दिनाच्या निमित्ताने मी हे सांगते सगळीकडे समानता पाहिजे.